5 वाजले म्हणजे सूर्यदेवता सुद्धा आपला प्रस्थान करतोय त्याच्या शयनकक्षाकडे, पण आभाळ असल्यामुळं तो अजिबात दिसत नाही. गाडीला क्रूज कंट्रोल पाहिजे तर क्रूज कंट्रोल जर असतं ना, दोन्ही हात आपल्याला काही वेळासाठी तरी हात रिलॅक्स करता आला असतं. धाबा आपण यासाठी शोधत होतो की आपल्याला धाब्यात खाट भेटत नाही. कधी आपण खाटवर जाऊन एकदाच पडून घेऊ. आणि हम्पी असं आहे तर यार विचार करा, हडप्पा आणि मोहिंजोदाडो कसं असेल यार. हा जो इव्हिनिंग पिरियड असतो ना, एक नंबर असतो यार. इकडे जर बघशाल तर पूर्ण ब्ल्यू दिसतंय आपल्याला, आणि इकडे जर बघशाल तर पूर्ण ऑरेंज दिसतंय आपल्याला, आणि दोन्ही समोर बघशाल तर ब्ल्यू ऑरेंजचा शेड दिसतो आपल्याला. ये गोल्डन आवर, ये गोल्डन आवर. देखो ऑफिसमध्ये कोणी काय म्हणलं का कामाचं, अरे हिंदी एल्ला कन्नडा. डेटा ट्रान्सफर चालू आहे आपला पूर्णपणे 3-4 दिवसाचा, आणि असं काहीतरी आपण कॉटेज घेतलं होतं राहण्यासाठी. तर आता वेळ झाली आपल्याला हम्पी सोडायची. पूर्णपणे हम्पी आपण 4 दिवसात कव्हर केलं. 4 नाही, हम्पीच्या ट्रिपला 4 दिवस झाले. हम्पी देऊन आपल्याला 3 दिवस झाले. मग ब्लॉग जो सेटअप आहे तो पण आपण केला आहे. गोप्रोने आपण फोननी ब्लॉग करतो, तो सेटअप पण पूर्ण झाला. आता फक्त बॅग लोड करायची गाडीवर. ही एवढी सगळी बॅग आहे, लॅपटॉप बॅग आहे जी आपण पाठीवरच कॅरी करतो, आणि नॉट रिकमेंडेड. पाठीवर बॅग घेऊन अजिबात ट्रॅव्हल नाही केलं पाहिजे. खूप जास्त पाठ दुखायला स्टार्ट होते. 200 किलोमीटर नंतर पाठ पूर्ण जाम होऊन जाते बॅगेने. ठीक आहे, फटकन एकदम आवरून घेऊ, एकदम गाडीवर माउंट करू. द ड्रीम ट्रिप आपली ओव्हर होतीये सक्सेसफुली. आपण कंप्लीट तर अजून नाही झाली, अजून आपल्याला इथून 700 ते 800 किलोमीटर ट्रॅव्हलिंग बाकी आहे. बट यार मॅन, हम्पी जी सिटी होती जशी मी ड्रीममध्ये एक्सपेक्ट केली ॲज इट इज तशीच होती. खूप जास्त म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की ऐतिहासिक जे प्रेमी आहे त्यांच्यासाठी खजाना आहे हम्पी, जो की आपण 2.5 दिवसात एक्सप्लोर केला. 2 तारखेला आपण दुपारी 12 वाजता हम्पीत आलो होतो, आणि 2 तारखेपासून आपण एक्सप्लोरिंग सुरू केली होती. तर परवाचा अर्धा दिवस, कालचा पूर्ण दिवस, काल सकाळी 6 पासून एक्सप्लोरिंग सुरू केली होती, ते रात्री 9 पर्यंत एक्सप्लोरिंग केली. आणि आज आपण सकाळचा 8 पासूनच एक्सप्लोरिंग चालू केली होती. ते 11 पर्यंत एक छोटे मोठे 2-4 स्पॉट राहिले होते, तेही कव्हर केले. येताना फक्त प्रॉपर प्लॅनिंगनी यायचं आहे, कारण की काही स्पॉट जवळ आहे, काही लांब आहे. सो ते सिक्वेन्सनी घेतले तर कमी वेळात हम्पी कव्हर होती, नाही तर 3 दिवस सुद्धा तुम्हाला सफिशियंट नसणार आहे. पण मोर दॅन 2 डेज इनफ आहे हम्पीच्या राईडसाठी. प्रवास सुरू झाला आपला परतीचा. आज आपण टार्गेट केलं की सोलापूरपर्यंत जाऊ, जास्त स्ट्रेच नाही करायचं, कारण की आपल्याकडे सुट्टी अजून पण पेंडिंग आहेत. सुट्टी आपण इनफ घेऊन आलो होतो, डेज एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेट करूनच चालत होतो. उद्या पण आपल्याला सुट्टीचे, आणि आजचा पण दिवस 11 वाजले म्हणजे आजचा पण पूर्ण दिवस आहे आपल्याकडं. होप सो आम्ही 350 किलोमीटर इथून सोलापूर आहे, तर सोलापूरला जाऊन स्टे करू. संध्याकाळी 5-6 पर्यंत सोलापूरला जाऊ. जास्त स्टेश नगरचं रिलॅक्समध्ये 5-6ला जाऊन सोलापूरला रेस्ट करून उद्या परत सोलापूर टू नाशिक मारू डायरेक्ट. नाही झालं तसं, जर वाटलं की नाही थांबायचं सोलापूर, तर मग आज रात्री पुण्याला पोचायचा प्रयत्न करू. बट मला नाही वाटत पुण्याला जाऊ, जास्त हेक्टिक करायचं नाही आम्हाला. 4थं ते टँक फुल करण्याची बारी आली आपल्यावर. 3 वेळेस टँक फुल झालेला आहे, आणि ही आता 4थी वेळ. नॉर्मल 10 rupees per liter. नॉर्मल हायवेवर कॉन्स्टंट गाडी 130, 135, 130, 135 चालून. सिमेंटचा रोड होता ना, त्याची हवा आहे ती एक्सपांड होऊन जाते, त्यामुळे हवा चेक करायची. 37 झाली होती हवा. ॲक्च्युली मी घरनं पण टायर प्रेशर मेंटेन करून आलो होतो, एवढी जास्त हवा एक्सपांड झाली आपली. 22. आपण आलो होतो हुबळीकडनं, बट आता विजयापूरकडनं जायचं आहे. ॲक्च्युली हुबळीकडनं आपल्याला टोटल 890 किलोमीटर पडलं नाशिक साईडनी, आणि आता आपण जाणार आहोत सोलापूर साईडनी, तर ते आपल्याला पडेल 700 ते 800 किलोमीटर. सो 100-150 किलोमीटरचा जो स्ट्रेच आपला काल वाढला होता फालतूचा, तो आज नाही होणार. आणि बंटी जो होता तो सरळ गेला गोव्याच्या साईडला. सोबत आलो नव्हतो नाशिकहून, मी सोलो स्टार्ट केलं होतं. अर्ध्या रस्त्यात मला परितोषने जॉईन केलं, तिथून पुढं अर्ध्या रस्त्यात आम्हाला बंटीने जॉईन केलं. 3 दिवस हम्पी आम्ही चांगलं एक्सप्लोर केलं. आता रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे. निम्म्यापर्यंत बंटी सोबत होता. बंटीने आता गोव्याकडे कट घेतलेला आहे,
तो त्याच्या रूटने एकटा झाला. आम्ही दोघं सोबत चालतोय. परितोष पण माझ्यासोबत सोलापूरपर्यंत नाही तर पुण्यापर्यंत असेल. तिथून पुढं त्याचाही दुसरं काम आहे, तो तिकडं चालला जाणार आहे. आणि परत ही जी ट्रिप आहे ती आपली सोलो नाशिकपर्यंत एंड होणार आहे. हा रोड पण पूर्ण हायवेच आहे, सरळ 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 एकदम सरळ आहे सोलापूरसाठी. यार मॅपमध्ये आपण विजयापूर बघितलं होतं, बट पाट्या पण लागतं या रोडनी, तसं बिजापूरच्या लागतं आहे. इथून बिजापूर 150 किलोमीटर आहे. आय गेस दोन्ही वेगळं असू शकतं मग, बिजापूर आणि विजयापूर. गुलबर्गा 300 किलोमीटर आहे. यार हम्पी बघताना तुमच्या मनात एक प्रश्न कायम येणार की भाई ज्यावेळेस ही विजयनगर डायनेस्टी इथं राहत होती त्यावेळेस काय थाट असेल त्या लोकांचा, काय लाईफ असेल त्या लोकांची. इतकं अप्रतिम अशी सिटी होती ती की भाई नो चॅलेंज त्याला. आणि हम्पी असं आहे तर यार विचार करा, हडप्पा आणि मोहिंजोदाडो कसं असेल, काय लोक असेल त्यावेळेस. मी असंही ऐकलं आहे की हम्पीमध्ये एक केव्ज आहे, त्या केव्जमध्ये एलियन वगैरे पेंटिंग्स आहेत, एलियन पेंटिंग, स्पेसशिप्स, रॉकेट्स वगैरे. बट ती कॉमन पीपलसाठी बंद केलेली आहे. तुम्ही किती जरी पैसे दिले तर तिथं एंट्रीच नाही आहे, एंट्री बॅन आहे तिथं. टिल नाव आपण 155 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. इथून अजून सोलापूर 150 किलोमीटर आहे. पण लुक ॲट धिस, या हॉटेलच्या मालकाकडे 2 रॉट व्हीलर आहे. रॉट व्हीलर म्हणजे कुत्र्यांमधली सगळ्यात खतरनाक जात, जे आपल्याकडे होतं लहानपणी. डायरेक्ट अटॅक करतं ते कुत्रं, काहीच बघत नाही. केव्हापासून धाबा आपण यासाठी शोधत होतो की आपल्याला धाब्यात खाट भेटत नाही. कधी आपण खाटवर जाऊन एकदा पडून युवाई मोकळं वाटतं. ज्यावेळेस एवढं रायडिंग करून येतं ना 100-150 किलोमीटर, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाटवर पडताना अलग लेवल सुकून आहे. शेट तिकडे फोनवर बोलतोय कोणासोबत, बायको सोबत बोलत असेल, लग्न ठरलंय शेटचं. आपल्या ब्युटीज पण दोन्ही आराम करताय आता, त्या पण खूप जास्त चांगला परफॉर्मन्स देत आहे. आणि मला वाटतं की सोलापूरमध्ये नाही थांबणार आम्ही, कारण की सोलापूरमधून 150 किलोमीटर 2 वाजले म्हणजे 4पर्यंत सोलापूरमध्ये जातो. सो मे बी मी डायरेक्ट पुण्याला चाललो जाईल. शेटला काम आहे बारामतीमध्ये उद्या, सो ते आज रात्री बारामतीला थांबतील आणि मी मे बी पुण्याला चाललं जाईल. बघू काय होतं. आत्ता सध्या तर आतुरता आहे आपल्या जेवणाची. चल चल चल, खाना आ गया. ये बात, खूप दिवसानंतर दूध शेवभाजी भेटली आपल्याला. तोही पदार्थ इकडं भेटतोय म्हणजे मजा या काय भाई. दूध शेवभाजी का कढी शेवभाजी, एवढी पिवळी कसं काय झाली. चलो 1 तासाचा ब्रेक झालाय. मजाक नाही, वरती ब्रेक होता. धाब्याची शेवभाजी म्हणजे आपली डायरेक्ट फेवरेट, ऑल टाइम फेवरेट धाब्याची शेवभाजी. बाय बोट डॉग इज रॉट व्हीलर्स. 3 वाजलेले. प्लॅनमध्ये चेंज झाला आहे थोडा. प्लॅनमध्ये चेंज झालं आहे आपल्या. सोलापूरला थांबण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता डायरेक्ट पुण्यापर्यंत आणू, कारण की सोलापूर इथून फक्त 150 किलोमीटर आहे. 3 वाजले, 150 किलोमीटर म्हणजे 4:30-5पर्यंत आपण सोलापूरमध्ये जातो. इथून एक्झॅक्ट पुणे 420 किलोमीटर दाखवते. सो आणि हायवे हाच आहे पुण्यासाठी. सोलापूर पुणे हायवे पण याच्यासारखा एकदम मक्खन हायवे आहे. जर अप्रॉक्स टाईम बघितला तर गुगलच्या अंदाजे अजून 7 तास लागतील 450 किलोमीटरला. आणि माझ्या अंदाजे असे हायवे जर असतील, असेच हायवे माहिती व्हायला, त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला आहे की हायवेज पूर्ण प्रॉपर आहे. सो काही टेन्शन नाही आहे. हायवे जर प्रॉपर नसते तर मग ठीक आहे, बट हायवेज प्रॉपर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. नाईट राईडसाठी पण आपण पूर्ण प्रिपेअर आहे. पावसाचीही काही आशंका नाही आहे. सो डायरेक्ट पुण्यात जाऊन थांबू. पण पुण्यात गेलो ना, एक गोष्ट नक्की करेन, आपला कॅम्पचा बर्गर नक्की खायला. कॅम्पसारखा बर्गर कुठंच भेटेल नाही. म्हणजे इतकं मिस करतो मी त्या बर्गरला पुणे सोडल्यापासून. आणि आय गेस मी लास्ट टाइम कधी खाल्ला मला आठवत पण नाही आहे. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आपण सोलापूर नंतर घेऊ. बघा ना यार, हे असे हे रस्ते असल्यावर काय हरकत आहे आपल्याला. पहिल्या दिवशी पण आपण 600 किलोमीटर गाडी खेचली होती. आज पण 550-600 किलोमीटर हम्पीपासून पुणे आहे. मारून घेऊ 1 स्टेज. उद्यापुरतं काय राहतं, आज हम्पी टू पुणे, उद्या फक्त 200 किलोमीटर राहील आपल्याला पुण्यापासून नाशिक, जे की मी 2-2.5-3 तासात मारून घेईल सकाळच्या. आणि दिवसभर रेस्ट करता येईल आपल्याला.
ऑफिस परवा आहे, उद्याची पण सुट्टी आहे आपली. सो एकंदरीत खूप जास्त रेस्ट भेटेल मला. डायरेक्ट गेले गेले पण ऑफिसला रश करावं नाही लागायची. आणि उद्यापासून परत आपली नॉर्मल लाईफ सुरू होईल. 9 to 5 जॉब. आपला 9 to 5 नसतो तसा, आपला टाईम वेगळा आहे. बट परत तेच जॉब, हप्त्यातून एक सुट्टी, पूर्ण हप्ताभर जॉबचं टेन्शन, जॉबचं फ्रस्ट्रेशन. यार वो जीना भी जीना क्या है यार. त्यामुळं महिन्या 2 महिन्यातून वेळ काढून आपल्या आवडीच्या गोष्टी नक्की करा यार. थोडं काहीतरी आपण माणूस असल्याचं आपल्याला फील येतो. नाही तर जॉबमध्ये तर काय किड्या मुंग्यासारखं आहे. जॉब आपल्याला तसंही आवडत नाही. बट क्या करे, पापी पेट का सवाल है भाई, करना पड़ता है. जॉब नहीं करेंगे तो ये सब चीज़ें जो अपन अभी कर रहे हैं वो कैसे करेंगे. इसके लिए वो इम्पोर्टेंट है और वो टिके रहने के लिए ये भी बहुत इम्पॉर्टंट आहे. कारण की तिकडं आपण कायम थांबूच शकत नाही. हे असल्या काही गोष्टी ज्या आपल्याला जिवंत ठेवतं ना, ते केले पाहिजे आपण. जस्ट सोलापूर बायपास केलेलं आहे आपण आत्ता. 5:06 झालेले. टिल नाव आपण कमीत कमी 310 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. आणि 5.5 तासात 310 किलोमीटर म्हणजे डिसेंट स्पीड राहिलेला आहे आपला. एकदम डिसेंट स्पीड होता. आता इथून पुणे 260 या 270 असं काहीतरी किलोमीटर आहे. 5 वाजले म्हणजे सूर्यदेवतासुद्धा आपला प्रस्थान करतोय त्याच्या शयनकक्षाकडे. पण आभाळ असल्यामुळं तो अजिबात दिसत नाही. आणि रोडची तर तारीफ काय करू मी, म्हणजे कंटिन्युअस हाच रोड होता आपल्याला. काही क्रॅश गार्डचा तर पूर्ण फायदा आपण या ट्रिपवर घेतलेला आहे. एकदम रिलॅक्समध्ये त्याच्यावर पाय ठेवून द्यायचे. मागं बॅग आहे आपल्या पाठीला आपण बांधलेली सीटावर, त्या बॅगीला पाठ लावून द्यायची. हो, एक हात रिलॅक्स करून द्यायचा. या हाताला तसं एवढं काही काम नसतं. हा हात फक्त सिटीत कामाचा आहे, गिअर चेंजिंग. हायवेला तर भाई हा हात बिचारा सोडूच शकत नाही आपण. क्रूज कंट्रोल पाहिजे होतं गाडीला, मजा आली असती. खूप जास्त ग्रेट व्ह्यू मिस करतो यार आपण. आत्ताचा सनसेट इतका भारी दिसला असता ना, पूर्ण गोल्डन आवर्स असते आत्ता. बट क्या करे, अभी नहीं है नसीब में तो क्या ही करेंगे. लुक ॲट दिस गोल्डन आवर्स. आपल्या नशिबात होते, आपल्याला बघायलाच भेटले. चहा पिण्यासाठी थांबलो होतो. सोलापूरपासून पुढं 40 किलोमीटर आले. अजून पुणे इथून 200-250 किलोमीटर आहे. रात्रीचे 10 वाजणार आहे पोचायला. चलो, रात्र होयला सुरुवात झालेली आहे. अभी रुकने का नाम नहीं लेने का है. बुळबुळ इतकी बुळबुळ आहे रस्त्याला. आपला इकडं ट्रॅफिकचा काय सीन आहे तेच कळत नाही. महाराष्ट्रात एंट्री झाल्या ट्रॅफिक सुरू झाली. आणि हा मेन आपला पुण्याचा हायवे असल्यामुळे तर गर्दी असणं स्वाभाविकच आहे. पुण्यातच एवढी गर्दी आहे तर पुण्याच्या रस्त्यांवर बी असणारच. आणि टोल नाका, कितवा टोल नाका आहे नाही माहिती. इतके टोल नाके गेले. टँक फुल पण करून झाला आहे आपला. 5वा टँक फुल होता आपल्या ह्या राईडचा. आणि होप सो की अजून एक टँक फुल तरी लागणार आहे आपल्याला. अजून पुणे 250 म्हणजे हे टँक तर याच्यातच जाणार आहे. आणि तिथून पुढं परत आपलं नाशिक 200-230 किलोमीटर आहे. सो उद्या एक टँक फुल लागेल. उद्या ब्लॉग बनवणार नाही माहिती. लेट सी कसं होतं काय होतं. यार हा जो इव्हिनिंग पिरियड असतो ना, एक नंबर असतो यार. म्हणजे इकडे जर बघशाल तर पूर्ण ब्ल्यू दिसतंय आपल्याला, आणि इकडे जर बघशाल तर पूर्ण ऑरेंज दिसतंय आपल्याला. आणि दोन्ही समोर बघशाल तर ब्ल्यू ऑरेंजचा शेड दिसतो आपल्याला. पण हे सगळं साईडला ठेवून आपल्याला रोड बघायचा आहे आता, कारण की ट्रॅफिक खूप जास्त आहे. लाईटची ॲडजस्टमेंट एकदम प्रॉपर झाली होती आपली, त्याच्यामुळं आता तर काहीच भीती नाही आहे आपल्याला. त्या दिवशी पण आम्ही जे कोल्हापूरवरनं गेलो याच्यापर्यंत आपलं बेलगावीपर्यंत, ती सुद्धा राईड खूप भारी झाली. लाईट पूर्ण होता. त्यावेळेस तर पाऊस होता. पावसात सुद्धा आपल्याला विजिबिलिटी खूप चांगली भेटलेली लाईटामुळं. ये गोल्डन आवर देखो, इसकी ही प्यार में पड़ गया हूँ मैं ऑलरेडी. ऑफिसमध्ये कोणी काय म्हणलं का कामाचं, अरे हिंदी एल्ला कन्नडा
मज़ा आ गया, पूरी ट्रिप में बहुत ज़्यादा मज़ा आ गया। फायनली कुरकुमच्या टोल नाक्यावर आपण आलेलो आहे। हा जो मागं बघता तुम्ही कुरकुमचा टोल नाका आहे। इथून पुणे आपल्याला फक्त आता 70 राहिलेलं आहे, पण फोनची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झालेली आहे। फोन फक्त 5% आलेला आहे। सो ब्लॉग इथून पुढे आपल्याला कंटिन्यू करता येणार नाही। हा ब्लॉग मी इथेच संपवतो। ब्लॉग जर कुठल्या कारणाने आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू परत असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।